नमस्कार मित्रमैत्रिणींनो, परवाच्या दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला आणि निकाल लागल्याच्या नंतर एक गोष्टी बाहेर यायला लागल्या. जसं की अनेक ठिकाणी ईव्हीएम मध्ये काहीतरी घोळ होता, बॅटरी वाढलेली होती, आकडे मॅच होत नव्हते, अशा प्रकारच्या तक्रारी यायला लागल्या. दुसरीकडे लोक हेही म्हणायला लागले की ईव्हीएमचं एका बाजूला असेलच, मात्र यावर्षी 2024ला महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणामध्ये पैसा ओतला असा पैसा याच्या आधी कधीही वाटलेला नव्हता. अशा प्रकारच्या चर्चा तुम्ही ऐकल्या असतील, अनेक तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील. जळगाव मधला एक व्हिडिओ, एका व्यक्तीचा व्हिडिओ जो व्हायरल झाला, त्या व्यक्ती म्हणते की इतका पैसा वाटला, मी कधीही इतका पैसा वाटलेला पाहिला नाही आणि मला प्रचंड वाईट वाटतंय की हे खरोखर लोकशाही नाही आहे. म्हणजे जर तुम्हाला पैसे देऊनच लोकांचं मत बदलवायचं असेल तर मग त्याला काय अर्थ उरतो? लोकशाहीमध्ये लोकांनी 5 वर्ष काय विचार केला याला महत्त्व असायला पाहिजे, ना की आदल्या दिवशी कोणी मला किती पैसे दिले. तर अशा प्रकारे पैसा वाटला. आता हेरंब कुलकर्णी म्हणून एक जण आहेत, सोशल वर्कर आहेत, तुम्हाला माहिती असेल. फेसबुकवर त्यांनी काल एक पोस्ट टाकली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलं होतं की वेगवेगळ्या ठिकाणी किती किती कसा कसा पैसा वाटला याचे तपशील सांगा किंवा तुमचे अनुभव सांगा. तर त्यांच्या या पोस्टच्या खाली तुम्हाला इथे शेजारी दिसत असेल, या पोस्टच्या खाली जवळपास 500 लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत. सगळ्या कमेंट्स मी सांगणार नाही, मात्र हे धक्कादायक आहे. जसं की बघा, तुम्हाला जे शेजारी दिसतच असणार आहे. एक व्यक्ती म्हणते आहे की आमच्या इकडे अ दर्जाच्या ग्रामपंचायत असलेल्या गावामध्ये पर हेड 5,000 रुपये होते. एका व्यक्तीला 5,000 रुपये दिले म्हणतात. एक जण म्हणते आमच्या इकडे 4 उमेदवारांनी पैसे वाटले, लोहा कंधार 1,000 पर मत. आमच्या इकडे दुष्काळ त्याच्यामुळे इकडे एका मताला फक्त 1,000 दिले, काही ठिकाणी 5,000 दिले. भोकर मतदारसंघात म्हणतात एका मताला 1,500 रुपये दिले आदल्या दिवशी खिशामध्ये. तर एक जण म्हणतोय माझ्या गावात 1,700 वोट्स आहेत, त्याच्यासाठी टोटल 10 लाख रुपये आणि दारूच्या पेट्यांचा स्टॉक आदल्या रात्री पोलीस प्रोटेक्शन मध्ये पोहोचला होता आणि काँग्रेसच्या उमेदवाराकडून 80,000 आले होते असंही ते सांगत आहेत. म्हणजे काँग्रेसने सुद्धा पैसे वाटले असं म्हणायचंय. 10 लाख कुठे आणि 80,000 कुठे? म्हणजे यांनी 80,000 आणले आणि महायुतीवाल्यांनी 10 लाख आणले. वोटिंग करताना शाळेत झोपडपट्टीतील लोक मी डोळ्यांनी झिंकताना पाहिले, बटन सुद्धा दाबू शकत नव्हते, वोटिंगच्या वेळेला इतकी दारू पिलेली होती. हे चित्र, याला लोकशाही म्हणतात. आणि हे कोण आहेत हे गद्दार लोक? यांना आत्ताच्या आत्ता पकडून, मग ते कोणत्याही पक्षाचा, काँग्रेसचा कोण माणूस आहे ज्यांनी पैसे वाटले? आत्ताच्या आत्ता पकडून काँग्रेसनी त्यांना पक्षातून काढायला पाहिजे. आणि हे 10-10 लाख वाटणारे महायुतीतले लोक, ते तर गद्दारच आहे. आधीपासून मी म्हणतच आलेली आहे. यांनी जो पक्ष फोडला महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षापूर्वी, जे मुख्यमंत्री बदलले, हे अदानीच्या पैशावरच बदललेले आहे. पैसे कोणी दिले? 50 खोके, म्हणजे 50 कोटी एका आमदाराला मिळाले. आणि हे जो 50 कोटी मिळाले होते ना, तेच त्यांनी या निवडणुकीमध्ये वापरले. हे जर अशा प्रकारे तुम्हाला आदल्या दिवशी पैसे देऊन हे करत असतील ना, मला एक सांगायचंय, खरोखर म्हणजे मी निवडणुकीच्या दिवशी सुद्धा व्हिडिओ केला होता की पैसे घ्या, मात्र मतदान तुम्ही त्या लोकांना करू नका ज्यांनी तुम्हाला पैसे वाटले. कारण आज ते पैसे घेतील आणि उद्या असे निर्णय बनवतील ना की तुमची जमीन सुद्धा तुमच्या हातामध्ये राहणार नाही. त्या इंग्रजांनी तुम्हाला कसं गुलाम केलं तुम्हाला माहिती नसेल. इंग्रज या ठिकाणी आले, त्यांनी नोकऱ्या दिल्या, शाळा देण्याचं आम्ही दिलं. लोकांना वाटलं हा ठीक आहे, इंग्रज नोकरी देत आहे, आपल्याला पगार देत आहे. अनेक लोक होते इंग्रजांच्या पोलिसांमध्ये, त्यांच्या फौजेमध्ये, त्यांच्या प्रशासनामध्ये भारतीय लोक होते. म्हणजे आपलेच लोक त्यांना मदत करत होते. हा, करा गुलामी आमच्यावर. आपलेच लोक होते इंग्रजांच्या फौजेमध्ये पोलीस. त्या संघाच्या शाखावाल्यांनी तर कितीतरी लोक आपले इंग्रजांसोबत पाठवले त्यांच्या फौजेमध्ये. पगार त्यांना मिळत होता. त्यांना वाटतं आपल्याला काय घेणे, पगार मिळतोय ना इंग्रजांकडून, मग करा भारतीयांवर अन्याय. अशा प्रकारे त्यांनी अन्याय केला आपल्याच लोकांची मदत घेऊन. आणि हे जे करत आहेत ना, ते पण असंच करणार आहे. म्हणजे बघा तुम्ही आता पुढच्या 5 वर्षात हे काय काय कायदे बनवतील ते. म्हणजे यांनी काय केलंय की आपल्याला पैसे देऊ केले आणि म्हणलं की आम्हाला मत द्या. मत दिल्यामुळे ते जिंकून येणार आणि ते जिंकून आले की परत ते तुमच्यावर काहीही कायदे करणार. तुमच्या मालाला भाव मिळणार नाही. तुमच्या लेकरांच्या शाळा तर बंद व्हायला लागलेल्या आहे. मी तुम्हाला सांगते, हे जर असेच सत्तेमध्ये राहिलं ना, सगळ्या सरकारी शाळा बंद करतील. कुठे घेऊन जाणार आहे शिक्षणाला? आणि सरकारी शाळा जर एकदा बंद झाल्या, जे प्रायव्हेट आहेत आता त्यांचे भाव तर खूप वाढलेले आहे, पण जर सरकारी शाळा पूर्ण बंद झाल्यानंतर हे कितीही भाव वाढवतील. कारण त्यांना भीतीच असणार नाही की कोणी आम्हाला सोडूनच नाही जाऊ शकत ना, सरकारी शाळा आहेच नाही, मग आम्ही म्हणेल ते पैसा देईल हे लोक. म्हणून हे सगळं होणार आहे. त्यामुळे माझं म्हणणं असतं की पैसे घेऊन नका हे करू. जितेंद्र आव्हाडांनी खूप महत्त्वाचं बोलले. ते जिंकून आलेले जितेंद्र आव्हाड, पण ते म्हणतात
की यंदाच्या निवडणुकीमध्ये पैसा चाललेला आहे आणि त्यामुळे ते म्हणतात की आपण म्हणतो की पुरोगामी महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र तो राहिला नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. फार वाईट वाटलं मला हे वाचताना, कारण खरोखर महाराष्ट्राची अशी ओळख आहे. मी बाहेरच्या राज्यामध्ये खूपदा फिरली आहे, राजस्थानला गेली आहे, उत्तर प्रदेशला गेली आहे, पंजाबमध्ये गेली आहे, हरियाणामध्ये, हिमाचल प्रदेश, खाली पण जिथे कुठे गेलेली आहे ना, ते लोक आपल्याकडे असं बघतात की एका पुरोगामी राज्यातून आलेली ही व्यक्ती आहे, पुरोगामी विचारांच्या राज्यातून आलेली ही व्यक्ती, अशा दृष्टीने आपल्याकडे बघतात. आणि आज जेव्हा बघतो की पैसे देऊन हे लोक मतदानाला भुललेले आहेत, तेव्हा असं वाटतं की नाही, किंवा मग आपण कमी पडलोय ते विचार पोहोचवण्यामागे. ज्यांना म्हणून हे विचार कळलेले आहेत ते लोक पोहोचू शकले नाही, असा पण विचार आहे का? या सगळ्या गोष्टी आहे. खरोखर अशा पैशावर निवडणुका नाही लढायला पाहिजे. आणि हे जर असं करत असतील ना, तर मग बरं नाही हे आणि हे बघवणार नाही, मला सुद्धा बघवणार नाही. जगायचंय आपल्याला खूप चांगलं या राज्यामध्ये, अंधारात नाही राहायचं आहे, सरकारच्या दमनाखाली राहायचं नाहीये. जर तुम्ही सरकार चुकीचं करत असेल, चुकीचं बोलू शकत नसाल, तर मग त्या लोकशाहीला काय अर्थ आहे? आणि आता म्हणे अजूनच बंधन येणार आहे, माझ्यासारखे आमच्यासारखे युट्यूबवर बंधनं येणार आहे. म्हणून मी सांगत असते की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, शक्यतो चॅनलला मदत करायचा प्रयत्न करा, कारण माझा प्रयत्न असेल की जे मला म्हणून पटलेलं आहे ते देण्याचा. कुठल्याही बाजूने तुम्हाला वाटत जरी असलं की मी महाविकास आघाडीच्या बाजूने बोलते, आता ती गरज आहे असं मला वाटायला लागले. हे इतके भंकस लोक, इतके फालतू लोक आहेत की त्यांना टाकूनच द्यावं लागणार आहे. मग पर्याय दुसरा सांगावं लागेल ना. आणि आलं महाविकास आघाडी ते पण चुकीचं करायला, त्यांनाही बोलू. कोणी माझ्या घरचं लागून राहिलेलं नाहीये, मी सगळ्यांना बोलणार आहे. जे म्हणून सत्य आहे ते समोर आलं पाहिजे आणि सत्यच टिकलं पाहिजे. तेव्हाच आपला, इथल्या भूमीचा, इथल्या लोकांचा, इथल्या तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीचा उत्कर्ष होऊ शकेल, असं मला मनापासून वाटतं. या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भागामध्ये किती पैसे वाटले? कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.